studied new chapter, paper second in mathematics, paper second, first chapter differentiation. First, the derivative of fx with respect to x at x is equal to a is given by f dash a is equal to limit as h tends to 0 f of a plus h minus f a divided by h. ही डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आहे आणि ह्या डेफिनेशन नुसार आपण एक्झाम्पल सॉल्व केले की त्याला म्हणायचं फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह. ही पण आपण आता ह्या चॅप्टरमध्ये फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्ह नाही यूज करता, डायरेक्ट डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले यूज करून एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट बघा, इफ द फंक्शन y इज इक्वल टू एफ एक्स then the derivative dy by dx is equal to f dash x is equal to limit as h tends to 0 f of x plus h minus fx divided by h. रूल्स ऑफ डिफरन्सिएशन. नेक्स्ट आहे बघा, डेरिव्हेटिव्ह सॉल्व करण्यासाठी रूल्स आहेत, तर ते रूल्स कसे यूज करायचे. रूल्स ऑफ डिफरन्सिएशन. इफ u and phi are differentiable functions ऑफ एक्स. यू आणि फी तुम्हाला दोन फंक्शन दिलेले आहेत, तर त्या फंक्शनचं ॲडिशन फर्स्ट बघा, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन असेल वाय इज इक्वल टू यू प्लस मायनस व्ही, दॅन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू, त्याचं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी यू बाय डी एक्स प्लस मायनस डी व्ही बाय डी एक्स. नेक्स्ट बघा, जर फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असेल y इज इक्वल टू यू इंटू व्ही, दॅन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही प्लस व्ही कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू. म्हणजे कसं लिहिणार, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू इंटू डी व्ही बाय डी एक्स प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. नेक्स्ट बघा, फंक्शनचं डिवायडेड बाय असेल फंक्शन किंवा क्वेश्चन फॉर्ममध्ये असेल तर कसं आहे ना, डेरिव्हेटिव्ह y इज इक्वल टू यू अपॉन व्ही, दॅन डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. ह्या रूल्सप्रमाणेच डिफरन्शिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला. नेक्स्ट फर्स्ट पॉईंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन किंवा फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. फंक्शन ऑफ फंक्शनला आपण कंपोजिट फंक्शन म्हणतोय, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी जो थेरम आहे तो थेरम 3 मार्काला विचारला जातोय. तो थेरम इम्पॉर्टंट आहे, तो थेरमचे प्रूफ बुकमध्ये दिलेले आहे, ते घ्यायचं आहे. बघा थेरम काय, इफ y इज इक्वल टू एफ ऑफ यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू and u is equal to g of x is a differentiable function of x such that the composite function y is equal to f of gx is a differentiable function of x, then त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं, then dy by dx is equal to dy by du into du by dx. सपोज नेक्स्ट लाईन दिले y इज फंक्शन ऑफ फी आहे, फी इज फंक्शन ऑफ यू आहे आणि यू इज फंक्शन ऑफ एक्स आहे, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काढले डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी व्ही इंटू डी व्ही बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. दिस रूल इज नोन ॲज चेन रूल. यालाच आपण चेन रूल म्हणतोय किंवा कंपोजिट फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन. थेरम इम्पॉर्टंट आहे, थेरम सॉल्व करायचा. नेक्स्ट बघा, एक्झाम्पल घ्यायचं आहे आता. फर्स्ट एक्झाम्पल एक्झरसाइज 1.1 मधले एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. फर्स्ट एक्झाम्पल दिले y इज इक्वल टू इन द ब्रॅकेट 2 इंटू एक्स रेस टू 3 अपॉन 2 minus 3 into x raised to 4 upon 3 minus 5 raised to 5 upon 2.
ब्रॅकेट रेस टू 5/2. आता ब्रॅकेट रेस टू 5/2 आहे, ब्रॅकेटला यू म्हणायचं. म्हणजे काय येणार बघा, लेट यू इज इक्वल टू 2 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 3 इंटू एक्स रेस टू 4/3 मायनस 5. म्हणजे वाय इज इक्वल टू काय आलं, यू रेस टू 5/2. आता यू विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह काढायचं डी यू बाय डी एक्स, आणि वाय विथ रिस्पेक्ट टू यू काढायचं डी वाय बाय डी यू, आणि दोन्हींचं मल्टिप्लिकेशन म्हणजे डी वाय बाय डी एक्स. आता यूचं डेरिव्हेटिव्ह काढायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. यूचं डेरिव्हेटिव्ह बघा डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू कॉन्स्टंट आहे, 2 इंटू एक्स रेस टू 3/2. एक्स रेस टू 3/2चं डेरिव्हेटिव्ह 3/2 एक्स रेस टू 3/2 मायनस 1 मायनस 3 कॉन्स्टंट आहे. एक्स रेस टू 4/3चं डेरिव्हेटिव्ह 4/3 एक्स रेस टू 4/3 मायनस 1, आणि 5 इज कॉन्स्टंट म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 0. बघा कॅल्क्युलेशन केले नेक्स्ट लाईनला, डी यू बाय डी एक्स इज इक्वल टू 2 कॅन्सल झाले, 3 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 1 1/2 मायनस 3 कॅन्सल झाले, 4 इंटू एक्स रेस टू 4/3 मायनस 1 1/3. नेक्स्ट वाय इज इक्वल टू यू रेस टू 5/2 फंक्शन आहे, तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू यू डी वाय बाय डी यू इज इक्वल टू 5 रेस टू 5 यू रेस टू 5/2, त्याचं डेरिव्हेटिव्ह 5/2 इंटू यू रेस टू 5/2 मायनस 1 5/2 यू रेस टू 3/2, म्हणजे 5/2 यूची व्हॅल्यू आहे 2 एक्स रेस टू 3/2 मायनस 3 इंटू एक्स रेस टू 4/3 मायनस 5 रेस टू 3/2. तर डी वाय बाय डी एक्स काय कॅल्क्युलेट करायचं, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यू इंटू डी यू बाय डी एक्स. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी वाय बाय डी यूची व्हॅल्यू 5/2 2 in the bracket 2 into x raised to 3/2 minus 3 into x raised to 4/3 minus 5 raised to 3/2, आणि du by dx ची व्हॅल्यू 3 इंटू एक्स रेस टू 1/2 मायनस 4 इंटू एक्स रेस टू 1/3. हे त्याचं आन्सर आलं. सेकंड एक्झाम्पल, 3/5 इंटू क्यूब रूट in the bracket 2x square minus 7x minus 5 raised to 5. याच्यामध्ये बघा लेट y इज इक्वल टू 3/5. आता क्यूब रूट काढून टाकून त्याचं इंडेक्स घ्यायचा 1/3. 5 इंटू इन द ब्रॅकेट 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 रेस टू 5 रेस टू 1/3. 5 रेस टू 1/3 म्हणजे मल्टिप्लिकेशन आलं, आणि ते डिनॉमिनेटरला आहे, ते न्यूमरेटरला घेतला ब्रॅकेट तर त्याचं इंडेक्स निगेटिव्ह येणार. 3/5 कॉन्स्टंट आहे इंटू 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5 रेस टू इंडेक्स आला -5/3. आता लेट यू इज इक्वल टू ब्रॅकेटची व्हॅल्यू यू म्हणायची, लेट यू इज इक्वल टू 2x स्क्वेअर मायनस 7x मायनस 5, आणि वायची व्हॅल्यू काय आली मग, y इज इक्वल टू 3/5 यू रेस टू -5/3. आता u विथ रिस्पेक्ट टू x आणि y विथ रिस्पेक्ट टू u डेरिव्हेटिव्ह काढायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x du बाय dx इज इक्वल टू 2 कॉन्स्टंट आहे, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x इंटू 2x इंटू 2 4x मायनस 7 कॉन्स्टंट आहे, एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 मायनस 7 मायनस 5 कॉन्स्टंट आहे, 5चं डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे du बाय dx काय आलं 4x मायनस 7. y इज इक्वल टू 3/5 यू रेस टू -5/3. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू u dy बाय du इज इक्वल टू 3/5 इंटू इंडेक्स आहे -5/3 मल्टिप्लाय केला -5/3
u raised to minus 5 upon 3 minus 1. 3 3 5 5 कॅन्सल झालं, मायनस साईन फक्त राहिले, मायनस u raised to minus 5 upon 3 minus 1 minus 8 upon 3. म्हणजे dy by du is equal to minus u raised to minus 8 upon 3. तिथे राहिले minus 8 upon 3. म्हणजे dy by du काय आलं, minus 2x square minus 7x minus 5 raised to minus 8 upon 3. तर दोन्हीचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं, dy by dx is equal to dy by du into du by dx. minus 2 in the bracket 2x square minus 7x minus 5 raised to minus 8 upon 3 into 4x minus 7. This can be written as index negative आहे तो डिनॉमिनेटरला घेतला, minus 4x minus in the bracket 4x minus 7 divided by 2x square minus 7x minus 5 raised to 8 upon 3. डिनॉमिनेटरला घेतल्यामुळं त्याचा इंडेक्स पॉझिटिव्ह आला. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर सेकंड मधला फर्स्ट, e raised to 3 into sin square x minus 2 into cos square x. चा इंडेक्स दिलेला आहे. हां, e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to xच आहे. बघा, जो इंडेक्स आहे त्याला u मानले. लेट y इज इक्वल टू e raised to 3 sin square x minus 2 into cos square x. लेट u इज इक्वल टू, इंडेक्सला u म्हणले, u इज इक्वल टू 3 sin square x minus 2 cos square x. तर y ची व्हॅल्यू आली, y इज इक्वल टू e raised to u. u विथ रिस्पेक्ट टू x घ्यायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. u चे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x du by dx इज इक्वल टू sin square x, 3 कॉन्स्टंट आहे, sin square x चा डेरिव्हेटिव्ह 2 sin x, 2 into 3 6 sin x आलं, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x मायनस 2 into 2 4, 2 कॉन्स्टंट आहे, cos square x चे डेरिव्हेटिव्ह 2 cos x, 2 into 2 4 झालं, 4 cos x आणि cos x चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x, मायनस मायनस प्लस झालं तिथं, 4 cos x sin x, त्याचे ॲडिशन आलं 10 cos x sin x. मग फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, 2 sin x cos x म्हणजे sin 2x. तो फॉर्म्युला यूज करण्यासाठी 5 into 2 केलं आहे. 10चं फॉर्म्युला 10 इज रिटन एज 5 into 2. 5 into 2 sin x cos x म्हणजे 5 into sin 2x. हे du by dx आलं. तर y विथ रिस्पेक्ट टू u डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू u, dy by du इज इक्वल टू e raised to u. e raised to x डेरिव्हेटिव्ह e raised to x, तसं e raised to u चं डेरिव्हेटिव्ह e raised to u. dy by du इज इक्वल टू e raised to 3 into sin square x minus 2 into cos square x. तर dy by dx इज इक्वल टू dy by du into du by dx इज इक्वल टू e raised to 3 sin square x minus 2 cos square x into 5 into sin 2x. हे त्याचं आन्सर आलं. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर सेकंड, log of log x ब्रॅकेट स्क्वेअर. आता log of log x ब्रॅकेट स्क्वेअर अदर मेथडनं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह काढले. हां, लेट y इज इक्वल टू log of log x ब्रॅकेट स्क्वेअर. तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, yचं डेरिव्हेटिव्ह dy by dx, x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x लिहितोय, तसं 2 into log of log x, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ log x, 2 into log of log x into डेरिव्हेटिव्ह ऑफ log x चं काय आलं, 1 upon log of log x आलं, परत log of log x चं डेरिव्हेटिव्ह आलं. नेक्स्ट लाईन, 2 into log of log x into 1 upon log of log x, log of log x चं डेरिव्हेटिव्ह इंटू 1 upon log x आलं, परत log x चं डेरिव्हेटिव्ह आलं.
म्हणजे नेक्स्ट लाईन 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स इंटू 1 अपॉन लॉग एक्स इंटू लॉग एक्स इंटू लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. म्हणजे आन्सर काय आलं, न्यूमरेटरला 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय एक्स इंटू लॉग एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स, हे त्याचं आन्सर आलं. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर. मग आता इथं बेस आणि नंबर आहे, तर चेंज द बेस यूज करायचा. लेट y इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स टू द बेस ई स्क्वेअर इज इक्वल टू लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय लॉग ई स्क्वेअर इज इक्वल टू log of log x divided by log e square to log e. log e is equal to 1 आहे, म्हणजे y is equal to काय व्हॅल्यू आली, 1 अपॉन 2 log of log x. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x सिम्प्लिफाय केले, आता डिफरन्शिएट करायचं. y विथ रिस्पेक्ट टू x dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू लॉग ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग एक्स आणि लॉग एक्सचं परत डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, म्हणजे आन्सर आलं 1 अपॉन 2x इंटू लॉग एक्स. हां, क्वेश्चन नंबर